हरी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. हरी हरी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरी हरी. भावार्थ रामायण अंतर्गत अरण्यकांडातला 2वा अध्याय चालू आहे. विराध आणि राक्षसाचा वध ह्या प्रसंगाचे विचार आहेत. हरी हरी. श्री सीता कांताय नमो नमः. आत्री ऋषी वसे जेत आतुर विश्रांती. पर्वत तेथे आला श्री रघुनाथ. समवेत स्त्री बंधू देखो यात्रीचे चरण. श्रीरामे गातले लोटांगण. ऋषीने दिदले आलिंगन. समाधान धे ध्यान. सीता आणि लक्ष्मण दोघी गातले लोटांगण. दृढ मस्तकी धरले चरण. सुख संपन्न ऋषी झाला. श्रीरामे आती उल्हासता. अनुसया चरणी ठेविला माथा. त्रिमणे श्री रघुनाथा तुझी हे माता पुरातन. ऐकोन यात्रेचे वचन. सौमित्रे वंदिले तिचे चरण. सीतेने गातले लोटांगण. दिदले आलिंगन अनुसये. सीतेसी देखताची दृष्टी. अनुसयसी सुखानंद पोटी. धन्य धन्य तू गोरटी पती सनिष्ठी पतिव्रता. तुझे अंगी बाळपण पतीच्या व्रतान कुलू लक्षण. चरण चाली वना विगमन. तू संपूर्ण पतिव्रता. पतीचे वचन उल्लंघिता. जे अनुसरे पतीच्या व्रता. तेची सती पतिव्रता. ते तू सीता सौभाग्यी. ऐसे करोनी स्तुती. उचलोन या दोये हाती. आलिंगिले आती प्रीती. सतिया सती स्वानंदे. जानोनी सीतेचे हृदय कथा. अनुसया झाली कृपायुक्त. आपले पतिव्रतेचे व्रता. सीतेसी देत स्वानंदे. देवोनी पतिव्रतेचे व्रता. अनुसया उल्हासयुक्त. दिये वस्त्रे अंगारायुक्त. स्वानंदे देत ते ऐका. अनुसया कृपायुक्त. सीतेसी दिये वस्त्रेने सविता. आणि दिये चंदने चर्चित माळा घालीत दिवे सुमनी. सीतेचे पूर्वावया कोड घातला. ताडाचा पै तोड. आहारनिसी पडेल उजेड. सरली चाळा शशी सूर्या. तोडाचिया दिवे दीप्ती. शशी सूर्या खदोत होती. अनुसयेची निज ख्याती. पती सामर्थे पतिव्रता. जिचा लागताची हात. तिनी देव झाले आपत्ते. तिचे सामर्थ्य अत्याद्भुत. स्वय अर्पित सीतेसी. माझी आदे वस्त्राची थोरी. मळीन नये ती परिचारी. जाऊन ते रजकद्वारे. निजते जाकारे निर्मळा. उठी धुता ओहोळे ना जान देही.
चंदनाचे मैमान करिता भ्यंग मर्दन सुगंध पण उडेना दे सुमनाची माळा सुकोनेने कदा काळा नित्ये टवटवीत गळा सुपरिमळा मगमगित सीते सावध परेसी तू माझा प्रसाद पावलीसी तूज नाही राक्षसा पासी निशंक होसे निर्भया योग झालिया रघुनाथा योग न बाधे तुझ्या चित्ता पूर्वापर पूर्व कथा होय सांगता श्रीराम म्हणून हात ठेविला माथा अनुसे अनुग्रहिली सीता तोची उपदेश पावने तत्वता सुख स्वानंदता सीता झाली अनुसया महापतिव्रता पुढे पाहून या कार्यार्था वदावया लंकानाथा कर्पेने सीता अनुग्रहिली श्रीराम सौमित्र सीता देखोनी उल्हास आत्रेच्या चित्ता पूर्वापर पूर्व कथा होय सांगता श्रीराम अनुसया महापतिव्रता तपस्विनी अति वरदत्ता चंद्रकिरणा समशोभे माता पती धर्मता अनुकूल नरिगता गिरीकंदरी बैसो या घरच्या घरी 10 सहस्त्र वर्षे वरीच्या तपाची थोरी आगाध घरचे घरी कोणत पायसा पुसावया करिसी संकल्प ऐक त्या तपाची स्वरूप ती निष्पाप सांगेना कोणाची न करे आसुया या लागी नावे अनुसया काम क्रोध लोभ न बाधी जया ते रघुवर्या महातप तपे कर करो तापस कोपे केले अतिशय कर्कस दंडन मुंडन वर्थावेस पडली ओस तपचर्या काम क्रोध तिसरा लोभ सांडणे हे तप दुर्लभ ते घरचे घरी झाले सुलभ आते निर्लोभ अनुसया जेथे लोभ तेथे आसुया निर्लोभ तेथे अनुसया याचे नाव तपचर्या जाण रघुवर्या निश्चित नुलंगणे पतिवचनासी हे परम तप स्त्रियासी ते 10 सहस्त्र वर्षे येसी अनुसेसी पावले उल्लंघिता पतीचे वचना पतिव्रतासी पडिले खान नाही सामर्थ्ये ना समाधान स्त्री पुरुष स्वान प्राये वसवसती 10 सहस्त्र वर्षे पर्यंत माझा नुलंगी वचनार्थ तिने तपे हे समर्थ ऐक सामर्थ्ये येचे 10 वर्षे अनावृष्टी दुर्भिक्ष पडिले या सृष्टी तृण नाही पृथ्वीचे पोटी वरता गोष्टी तेथे कैची ते काळी फळमूळ युक्ताईने वाचविले जन समजता पराडमुख नया रात्र जन तृप्त फळमुळी गौतम पेरी प्रातकाळी मध्यानी आणोनी देसाळी तेने पाके आयल्या बाळे ऋषी मंडळी वाचविले गौतमे वाचविले ब्राह्मण हिने वाचविले वर्णावर्ण पशु पक्षी सुकर स्वान तृप्ती भोजने अनुद्वे जव जव मागते ती द्वारासी तव तव उल्लासानुसेसी तृप्ती देता समस्तासी आहारणे से उल्लास वृक्षे नाही प्रतविसे तरी पूर्वी फळमुळासी आघात सामरते ये पासे दिवज देवासी आतरके
जेवी प्रवाहो गंगा जळा तैसे पुरविले फळमूळा इची सामर्थ्याची कळा तरके सकळा द्युग देवा आवर्षणी तृप्ती भोजन द्यावे हे इचे व्रत संपूर्ण ऐकोनी तिनी देवापण इचे छळण करू आले ब्राह्मण वेसे याचा करुणा वेसे याचा करुणा इचे घेऊन या वचन मनती नग्न होऊन आपण विच्छा भोजन द्यावे आम्हा ऐकोनी त्याची वचनयुक्ती शंका नाहीचे चित्ते हो मनात स्वानंद स्थिती ऐक रघुपती विनोद माझे चरण तीर्थ घेऊन त्यासी केले अभिषिंचन तव ते तिनी बाळके झाली जाना ती अज्ञान षण्मासिक मग होऊन या नग्न पायावरी अभ्यंगुन तिघा देऊनी स्तनपान करी परिदन पालखी लक्ष्मी सावित्री पार्वती तिघे सामर्थ्ये युवादती त्यासी दावावयाची स्थिती तिने पुरती छळू आल्या पुढीलासी करू जाता छळन छळिताची छळे आपण तिने देवा झाले बाळपणा ती अज्ञान सोय झाले दशमासांची अहोराती अनुसैनी केले निश्चिते तत्काळ तिहीची प्रसूती आपत्ते प्राप्ती पावले अतिशय भोगिती आपत्ती या लागे आपत्ते मनती स्वइष्टा स्वय चिवडिते ते बाळत्वा प्राप्ती तिन्ही देवा लक्ष्मी सावित्री पार्वती देखोनी तिघी कुसमुसते पती आळकले अनुसे हाती सामर्थ्ये प्रीती चालेना कैसे जैसे सूर्या पुढे खदोत तैशा तिघी झाल्या गर्वहात अनुसेसी लोटांगण गालित पती निर्मुक्त करी माया ती म्हणे पुसावे ऋषी प्रती त्या मगे ती काकुळती ऋषी राया करपा मूर्ती पती निर्मुक्ती सांगावी अनुसया पतिव्रता शिरोरत्न माझे लावोनी आज्ञापन तिघाचे हारोनी आज्ञान केले सावधान सुखरूप केले अनुसेचे स्तनपान तिघे पुत्र झाले जान आत्री गोत्री उत्पन्न ब्रह्मापन चंद्र झाला रुद्र दुर्वास झाला कोपाग्नी विष्णू झाला दत्तात्रेय मुनी ते श्रीरामा तुझे जननी जुनाट जुनी अनुसया ते हे तुझे आदि माता सत्यमानी श्री रघुनाथा इचे चरणी ठेविता माता तुम्हा निर्भयता वनवासी अनुसया परम पतिव्रता इने अनुग्रहिले सीता तुम्हासी वनवासी असता भय सर्वता सेना ज्या ज्या पावाल भवयासी तेथे तेथे निर्भय तुम्हासी ज्या ज्या पावाला पेशासी अपेशीसी जगवंदे तिघे माराहोनी त्रिरात्र फळमुळाचा ती आधर देखोनी सीतेचा निर्धार सुखापार अनुसेसी अभिवंदोनी अत्रि ऋषी नमस्कारोनी अनुसेसी श्रीराम निघाला दंडकारण्यासी राक्षसासी अंतक ऋषी आश्रम वनस्मेळी अग्निहोत्राची नुहाळी पाता यागाची शुद्ध शैली श्रीराम वनस्थळे विचरता कोठे त्रिरात्र कोठे पंचरात्र कोठे वस्ती सप्तरात्र कोठे रावणे एक रात्र
गमनी तत्पर श्रीराम. पुढे देखिले दुर्गम वन पळती गज सिंह व्याघ्र हरिण ससे साळ्यावर जंबूक गण घेऊन प्राण पळताती. सिंहे मारावे गज थाटते का पळती एके वाट व्याघ्र फोडिती हारे कंठ ते का समसगाट पळताती. श्रीराम म्हणे लक्ष्मणासी महद्वय दिसे स्वापदासी विसरोनी वैरभावासी अति आक्रोशी पळताती. यासी भयाचे काय कारण ऐसे विचारिता रघुनंदन तो विराधे दावून सीता हरण पै केले. पुढे श्रीराम लक्ष्मण सीता मागे होती आपण सीतेचे देखो सुंदरपण विराधे हरण तत्काळ केले. सीता धरोनी दोई हाती बैसविली अंका प्रती मी होईन तुझा पती चिंता चित्ते करू नको. तू अप्सरा की खेचरी वनदेवता की सुरेश्वरी भागे सापडली सो सुंदरी सुखे माझ्या घरी नांदावे. तुझ सारखी सुंदर जरी रिगशील माझे घर गजमुक्त फळांचे अलंकार उत्तम श्रृंगार तुझ करीन. मज जोडली सुंदर कांता उल्हास राक्षसाचे चित्ता परी त्यासी शंकेना चित्ता श्री रघुनाथाचे निवळे. श्रीरामाच्या बाणा पुढे विराट राक्षस केवळ बापुढे मज नेईल कोणीकडे मरण रोकडे पावेला. वन अत्यंत गुडघन पुढे गेले श्रीराम लक्ष्मण त्यासी विराट नदे देखे आपण सीता दोघे जण देखती. अनुग्रहिली सीता तीस भय नाही सर्वता अनुसयने अनुग्रहिली सीता तीस भय नाही सर्वता. ते समरे श्री रघुनाथा पाव कृपावंता श्रीरामा. ऐकता श्रीराम समरण राक्षस झाला कंपायमान म्हणे नको करू समरण वचन तीक्षेन मज बाधी. ऐसे ऐकोनी सीतेचे वचन परतले श्रीराम लक्ष्मण परी गुडघन मावन. सीता दर्शन हे त्यासी लक्ष्मण कोपला उद्भट बाण सोडून गंधाट वन छेदून केले सपाट देखिला पापिष्ट विराध. राक्षस देखिला ती क्रूर परोतोप महाथोर वक्र नासिक वक्र वक्त्र कपाटोदार दुर्दर्शी. अष्टमहासिद्धांची मडी सुळी खोचूनी खांदी कावडी मर्गयाळ चितळे बापुडे मारी कोडी स्वापदाच्या. सतंत गंजांची श्रे गज चरमे थपथपीती रुधिरे मारोनी पंच पंच याग्रे खांदे क्रोरे वाही जेती. जीवा तांबडी लखलखित नेत्र देख दिसती आतिया रक्त भूता करावयांत सवे धावत वनासी. विराधे देखोनी श्रीराम लक्ष्मण मग सीतेसी पुसे हे दोघे कोण. श्रीराम व्रतार दे लक्ष्मण माझी सोडवन करवाले. मग तो म्हणे तू माझी कांता तुझ तो न सांडी सर्वता. या दोघासी मी बक्षीन आता तू काय चिंता करू नको. ऐसे बोलोनी देख तिकट देओनी हाक विखट देओनी हाक धावानी. श्रीरामा सन्मुख काय तो मूर्ख बोलता. तुम्हासे सुंदर सीता ते नवजात झाली माझी कांता. तुम्हासी मी न मारे आता पळावे जीवित्वा वाचून. तुम्ही म्हणाल युद्ध करीन तरी मी राक्षणार्धे मारीन. तुमचे रुधिर प्राशीन मास बक्षीन स्वानंदे. अरे मी विराट महाबळी वस्ताय येवनस्थळी. तुम्ही दोघे मूर्ख समूळी जे भार्या समेळी आले ती. तुम्ही दोघा तापस्पन तरी का वाता धनुष्यबाण. तुम्ही कोटील कोणाचे कोण हे मज संपूर्ण सांगा.
मग त्यासी सांगे श्रीराम आपण धनुष्य गांजिला रावण ते भंगिले वाओ निगुण तो मी जाण श्रीराम सुबावचा घेतला प्राण मारी चुडविला संपूर्ण ताटिका वदिली निजबाने तो मी जाण श्रीराम 21 वेळा धरित्री जैने भार्गवे केली निक्षत्री तोही लाजविला सुरे करी तो मी निर्धारे श्रीराम सूर्यवंशीचा विख्यात श्रीराम दासरथी काकुस्त करावया राक्षसांचा अंत वना निश्चिता मी आलो सीता माझी निजवधू आणि लक्ष्मण माझा धाकटा बंधू तो कोण राक्षस बंधू मुळानुवादो मज सांगे तव राक्षस मने रघुनाथा जगाद नामे माझा पिता शतरदा माझी निजमाता विराध मी तुमच्या गाथा करीन ऐसे ऐकता वचन लक्ष्मण क्षोभला दारुण धनुष्य वावण्या गुण तीक्ष्ण बाण सोडले कंकपत्री ब्रह्मपत्री स्वर्णपत्री चोधारी भेटले राक्षसांचे जिवारी भेदले राक्षसाचे जिवारी तेने तो बारी क्षोभला घ्यावया लक्ष्मणाचा प्राण सूळ सोडिला गरजून श्रीरामे विंदिला बाण मध्येची जाण तोडिला सवेची श्रीरामे पैजान विरा दासी पाचारुण रुक्म पुंक सोडिला बाण आते तीक्ष्ण धगधगित विरादा सापडली विरादा झापडी पडली तेने मागे पळणे का पुढे होणे नाटवे करना ना करणे येणे जाणे खुंटले श्रीराम बाणाची लखलख विरादासी एकाएक पाडोनी ठेले जे टक किर्या निशेष विसरला राक्षस धर्म विसरला युद्ध संभ्रम विसरला क्रियाक्रम गायनी ब्रह्म विराध केला श्रीरामाचा निजबाण घेऊन आला श्रीराम सम्रण धाके निवाला ध्येयाभिमान गर्भ बंधन घेऊन ऐसी हृदय शुद्धी देखून हृदय भेदला श्रीराम बाण बोध पावोनी संपूर्ण राक्षसे प्राण सोडिला धन्य श्रीरामाचा बाण लागता राक्षसे सोडिला प्राण बोधा पावला संपूर्ण तेचे निरूपण अवतारा बाणे भेदिले ज्वार वाहती रुधिराचे पूर्वी कळ पडता शरीराहर्षे निर्वार विराध भेदता श्रीरामाचा बाण कळ इंद्रिये चळित प्राण गाये सुख पावला संपूर्ण दुःख निर्दळना श्रीराम बाणे घाव लागता व्हावे दुःख दुःख जाओनी पावला सुख विराधा झाला परमहरिका बाणे आलोलिक सुखी केले धन्य धन्य हे श्रीराम मूर्ती धन्य धन्य हे बाणाची सुख शक्ती धन्य धन्य हे सीता सते स्पर्शे निर्मुक्ती राक्षसत्वा लक्ष्मणे कोपोनी उद्भट घोरारण्ये केले सपाट माझ्या मोक्षाची ते वाट केली निर्दुष्ट सौमित्रे जो का करी शुद्ध मित्र त्यासी म्हणती सौमित्र लक्ष्मण सौमित्र साचार निशाचर मी सुखी केलो मी राक्षसाती अपवित्र श्रीराम बाणे केलो पवित्र मज वंदिते सुरनर सुखी साचार केलो बाणे बाणी कैचा सुख संभ्रम बाणी सुख रूप श्रीराम बाणी सबाये श्रीराम प्रम सुख संभ्रम तिने मल शापे राक्षस तनुवाधम त्या शापाचे करो निभस्म श्रीरामे सुखी केले परम निजात्मदाम ठाकावया जन्म मरणाचा महाताक गाये फोडील निषेख जिता मरता नाही दुःख ऐसे निज सुख दिदले श्रीरामे
कैचा शाप तू येथे कोण ऐसा श्रीरामे पुशिला प्रश्न 23चे निरूपण समूळ कथन अवधारे धनद कुबेर तू जानसी तेने पाचारले गावयासी मी तुंबरू आशक्त रंबेसी मद्यपानेसी उन्मतन बळे मद नेले तेथ देखोनी मद गर्वित तू राक्षे सोसी उन्मत घोर वनात अघोर शाप ऐकता अद्भुत मी झालो भयभीत लोटांगण घालो नीते तुपशापार्थ प्रार्थिला श्रीराम सीता लक्ष्मण वनवासा जाता जाण तू करीसी सीतारण युद्ध दारुण होईल लागता श्रीरामाचा बाण तो तत्काळ सांडेसी प्राण तेव्हा जावो निशाप बंधन निजात्मगोन पावसी ऐसी उपशापाची निज कथा ते आजी झाली तत्वता तुझा बाण लागता श्री रघुनाथा आलो लिखता सुख प्राप्ती तुझ्या बाणाची होता बेटी अहम कोम सोम त्रिपुटी छेदोनी उठा उठी स्वानंद पुष्टी सुखी केली लागताची तुझा निजबाण माझे निवटी जन्म मरण शाप बापुडे ते कोण सुख संपूर्ण पावलू जे झाली सुख प्राप्ती त्यासी कधी नये विकृती कल्पांती नयेची चुकती ऐसी सुख प्राप्ती श्रीराम बाणे मज उपशापे गंधर्व प्राप्ती गंधर्व देई करिता वस्ती मज बादेना देहं करते ऐसी मुक्ती श्रीराम बाणे ऐसे बोलो नियापना श्रीरामासी केली नमन तविराधासी मान दे दिप्यमान उतरली राक्षस देह सांडोनी क्षिती विराध बैसला इमाना प्रति श्रीरामाचे वसती ची स्थिती गमन मुक्ती सांगता तेथोनी अर्धयोजन शरभंग वसे तपोधन तपस्ते जे दैत्य पेमान ते आपण आवसे जाय तो तुम्हा वनवासाची गती सांगेल वनवासाची स्थिती तुझे नित्यासी नित्य मुक्ती जान निश्चिते श्रीरामा शरभंगापासी इंद्राला शरभंगापासी त्यासी न्यावया सत्य लोकासी तो राहिलासे तुझी भेटी सत्य लोकासी नवचोनी श्रीराम दंड कारणे आला तेने विराध मारिला तुझा प्रताप जाणोनी भला असे राहिला भेटीसी श्रीरामाच्या भेटी पुढे सत्य लोक ते बापुडे ऐसे ज्ञान त्यासी दड पुढे भेटीचे चाडे तिष्ठत मज सुखी केले राक्षसासी तैसेची सुखी करी शरभंगासी विराधे सांगोनी श्रीरामासी पुढती तिगासी वंदिले मग बैसोनी मानी प्रवेशला निजात्मभोनी श्रीराम चरित्र देखोनी विस्मित मनी सुरवर मग करीती जय जयकार वरसेती सुमनांचे संभार विराध वदोनी दुर्धार श्रीरामचंद्र निज विजयी विराधाचे घोर घोरवन तेथे तिघोषके घोषके कोण तोही तारिला विंदो निभान करपाळो कृणा श्रीरामा एका जनार्दना शरण झाले विराध उद्धरण
पुढे शरभंगाचे दर्शन कथा पावन अवधारा. श्रीराम जय राम राम कृष्ण हरी. स्वस्ति श्री भावात रामायणे अरण्यकांडे कार्तिका हिरादो नाम द्वितीयोऽध्याय. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सब संतन की जय. पवन पुत्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि श्री राम जय जय राम. 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 हरि 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 ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम शांति शांति शांति.